नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहूयात राज्यभरामधील टॉप 10 घडामोडी। बदलापूरमधील शाळेमध्ये 2 चिमुकलींवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली। विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये जागा वाटपाचा मुद्दा बाजूला ठेवून बदलापूरमधील घटनेवरती चर्चा करण्यात आली आणि या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत। डॉक्टर वकील पालक यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे। कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरामध्ये सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपादरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनने काल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्र लिहून अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या। आयएमने आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला असून त्यासाठी कायदा करण्याची विनंती केली। आयएमएने जे.पी. नड्डा यांच्याकडे महामारी रोग सुधारणा कायदा 2020 सुधारित भाग आणि केरळ सरकारच्या कोड ग्रे प्रोटोकॉल विधेयक 2019च्या मसुद्याचा समाविष्ट करण्याची मागणी केली। राज्यासह देशाला हादरून सोडलेल्या बदलापूरमधील 2 चिमुरड्या मुलींवरती अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जातो। अनेकांनी रस्त्यावरती उतरत संताप आपला व्यक्त केला। संतापलेल्या पालकांनी आणि इतर नागरिकांनी रेल्वे सेवा बंद पाडली। मात्र हे विरोधकांचे कटकारस्थान असून हे आंदोलक बदलापूरच्या बाहेरचे होते असा दावा सरकारकडून करण्यात आला। यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही कागदपत्रे शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल केला आहे। विरोधकांचे कटकारस्थान असून ते आंदोलक बदलापूरच्या बाहेरचे होते या दाव्यावरती संजय राऊतांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत देवेंद्र फडणवीसजी उघडा डोळे बघा नीट, बदलापूर आंदोलकांचे हे पोलीस रिमांड ॲप्लिकेशन आहे, सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत। आपले मंत्री सांगत होते की आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत, काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात आहेत, अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी सरकारवरती टीका केली। सरकारी खासगी अशा सर्वच शाळांमध्ये लैंगिकतेसंबंधित जागृती करणारा गुड टच बॅड टच उपक्रम राबवणे अनिवार्य केले जाईल अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। बदलापूर घटनेनंतर बालकल्याण विभाग म्हणून काय करता येऊ शकेल यावरती विचार करण्यासाठी तटकरे यांनी काल रात्री अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यावेळी त्यांनी सांगितले की शालेय मुला-मुलींना एखादी व्यक्ती छेड काढण्यासाठी जवळीक साधत असेल तर ते कसे ओळखावे हे सांगणे गरजेचे आहे। कोणती व्यक्ती कोणत्या हेतूने त्यांना स्पर्श करत आहे हे त्यांना समजणे आवश्यक आहे। ते समजण्यासाठी क्षमता प्राप्त झाली तर लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळता येऊ शकतात। त्यामुळे गुड टच बॅड टच हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्यासंबंधीचा आदेश शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून काढण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड+ दर्जाची सुरक्षा पुरवली। महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। पवारांना सध्या राज्याची झेड+ दर्जाची सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची झेड+ सुरक्षा देण्यात येणार आहे। आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू झालेत। काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती। त्यावेळेला रस्त्यावर काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते। तसेच आगामी काळामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला। पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी 2 दिवसांपासून रस्त्यावरती उतरले असून त्यांच्यासाठी आता रोहित पवार मैदानावरती उतरल्याचं चित्र पाहायला मिळते। रोहित पवार शास्त्री रोड येथे उपोषणाला बसले असून सरकार तात्काळ GR का काढत नाही असा सवाल आमदार रोहित पवारांनी सरकारला विचारलाय। मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 22 ऑगस्ट म्हणजेच आज या संदर्भात बैठक बोलवली आहे, त्याची माहिती त्यांनी X अकाउंटद्वारे दिली। या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते याकडेच आता आंदोलक विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिले। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणामधील 3 आरोपींना निर्दोष सोडण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला दाभोळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवरती सुनावणी झाली होती। न्यायालयाने सर्व आरोपींना आणि CBIला नोटीस देखील बजावली। न्यायालयाने 23 सप्टेंबर रोजी या याचिकेवरती सुनावणी ठेवली। नरेंद्र दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांनी दोषी ठरवण्यात आलेल्या दोघांना UAPA आणि हत्येचा कट रचल्याच्या गुन्ह्यात निर्दोष करण्याच्या निकालाला पुन्हा उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले।
आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी काल सुलतानपूर माजरा येथे पदयात्रा केली। या पदयात्रेमध्ये त्यांनी लोकांना विचारलं की माझा काय दोष होता की या लोकांनी मला 1.5 वर्ष तुरुंगात ठेवलं। मी शाळाच तर बांधत होतो। मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी यांचा काय दोष होता? ते विजेचं बिल शून्य करत होते। जर केजरीवाल यांना भ्रष्टाचार करायचा असता तर त्यांनी वीज बिल शून्य का केलं असतं? वीज महाग करून चोरी केली असती ना? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे। तुम्हा सर्वांचं प्रेम असल्यामुळे केजरीवालजी लवकरच बाहेर येतील। ते जेलमध्ये गेल्यानंतर ज्या काही अडचणी समस्या येत असतील त्या भाजपशी लढून दूर करतील असं मनीष सिसोदिया यांनी सांगितलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारपासून नाशिक दौऱ्यावरती आहेत। बुधवारी शहरामधील दादासाहेब गायकवाड सभागृह आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेतून त्यांनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला। आज आदित्य ठाकरेंचा नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। ते आज येवला आणि नांदगाव मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। तसेच दोन्ही मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। राज्यभरामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली। अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली, तर अनेक ठिकाणी धरण साठ्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत मुबलक पाणी जमा झाले। अशातच हवामान विभागाने आज राज्यभरात विजांसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे। राज्यामधील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागांमध्ये हा अंदाज वर्तवला गेला। वेळ झाले टॉप 10 मध्ये आता इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।